दादा पण चालले मोठा होल होल तल्यात मला तसा जीव नाही कसा एखादी गोष्ट आपल्याला लग करतं. हॅलो नाही टावरे बिवरे कोण नाही घरी इकडे सगळे आवरे आहेत. नमस्कार गाईज, कसे आहेत तुम्ही? तर आज बरेच दिवसाने शूट लागला आणि शूट आहे आमच्या सॉन्गचा म्हणजे DP प्रोडक्शनचा आणि खूप घाईघाईत शूट लागलं आहे. त्याचं कारण म्हणजे सॉन्ग पण आम्हाला खूप लेट भेटला. त्यात यो नाही तो नाही पण फायनली आम्ही शूट करायचं ठरवलं कारण की लग्नगीत असल्यामुळे मग नंतर काय करायला भेटणार नाही. आणि आम्ही आलो आहे भाविकच्या फार्म हाऊसला. खूप छान असा फार्म हाऊस आहे भाविकचा. सी किती भारी वाटते. तू भारी नाही, वातावरण भारी आहे पण गर्मीने नको केलं आहे आम्हाला. आम्ही उमलतोय. चलो पण आता ऊन कमी झालं का? चलो आता बरं वाटतंय. टेक्नॉलॉजी करू हे झालं अरे म्हणजे मागं पुढे झाले. काय करतो रे? फक्त उतरू ना. हा उतर. कॅमेरा लुक दिला तरी चालेल आणि स्माइल दे. कधीच केसामध्ये बाई बाई काय बोलता? दरवाजे तो पत्रिका माझ्या हातात दे आणि मग लिपसिंग चालू लागतो. हा ते पहिला पाठ करायला लागेल. मी अजून ओपन नाही केलं. हॅलो गाईज. तुमच्या गर्लफ्रेंड ते बोलत आहेत येतील मध्ये. एक तर मी अजून सॉन्ग ओपन नाही. एकदम तू गाडी पुढे कर ना. आपण चीज कट करून ते अजून पुढे लावू का? हा तो खाली दिसतोय बघ. म्हणजे याला बॅकग्राऊंडला नको का? नाही पुढे कर. ओय दोघे एमटी तू किती एवढ्या उगल्या याला नवरदेव प्रॉपर बनवणार. या एवढी नवरी काय आणली नशिबातच नाही. नशिबात नाही तर नवरी गोड आहे. लगेच आपण रील्स केली असते बाई. नवरीचे मांडवा लगेच मेंटल बायको पावसाला कॅमेराला दादाला पण घेतला असता. छत्री पोरी खूप भेटू शकतात. ठीक आहे, मेंटल पोरी खूप भेटू शकतात. पण आजच्या काळात मेंटल कोणच नाही. मेंटल पोरी खूप भेटू शकतात म्हणून तुला नवरी भेटायचे चान्स आहे. पण मेंटल पोरं भेटू शकतात म्हणून मला नवरा भेटायचा चान्स नाही. आप प्यारी समझ गई. आप समझे नहीं समझे तुम्हाला सांगतो. ही आमची पत्रिका हे तुम्हाला नंतर दाखवतो. पण पेमेंट
हा बंद का? हा मी हा ओपन करत. ओके रोलिंग ऍक्शन. हे नाही ना का? तेव्हा तुम्ही बोलत होता स्पीड ब्रेकर असते माझी. ठीक आहे ना, बरोबर आहे ना. एकदा बघू मला एकदा बघू दे. परत एकदा एंट्री द्यायची त्याची. अभी समझ रहे हो. सब समझ रहे हैं, ये सब भगवान का किया करम है, अपना कोई दोष नहीं इसमें. ब्लू सोनी आहे ना. उद्यापासून देव धर्म करायला चालू करतो. चिलोमध्ये होते एक बदल. रोलिंग ऍक्शन. बरं आहे ना. हो बरे लहानपणी आहे का? गावठी झालं. असं ते चालतं लहानपणापासून आठवण. कसं केलं हे ना एकदम मस्त झालं का जमलं ना. काटूट रस्ता होता. हा पण आलो आता काय करशील. डोक्याला ताप इकडे यायचंय बोललं ते यायचं. पत्रिका देव होता. येऊन गेलं होतं ना. मी शेवला नाही. आईस्क्रीम खाऊ नको. पण मला साडी मग माझी घेतली लावायची. काय कसलं काय ते तांब घ्यायचं का दोघांना दोन्ही साईडने. ठीक आहे. इथून उठल्यानंतर परत कुठून बसून जा. पाणी गेलं रोल ऍक्शन. हो एकदम मस्त आहे. हॅपी का वाटत नाही ना. हॅलो नाही टावरे बिवरे कोण नाही घरी. इकडे सगळे आवरे आहेत. हो काय रिचार्ज नाही भरला. एकदम भरोच दुसऱ्यांचा कोणचा आला आता. दिसतो ना. नाही दिसत मला. सगळा करा. एवढं तुझं होतं लग्न किती झालं मला. काय सांगायचं ते आमची स्पेशल काम बनवले या बहिणी. इकडे घे इकडे घे. गाडी पण एक नंबर. गाडी पण एक नंबर टाकायचं. या डेमो दिसतोय. वेज बनवलाय ना. आपली कामवाली काही ओली वन गाड्या पण घुसून घेते सगळं करते. गाडी बसून गाड्या कशा लावल्या मला. इथे त्याच्याकडे बघितलं. खूप महागातलं. आता मी आले अनिताईला घ्यायला. शूट झालंय. बघू शकता. कच्चा पापड पक्का पापड नुसता बघू शकता. ऐक ना बरं अनिताई, आता तुला काय फील होतं. आता काय नाही मला आता असं वाटतं म्हणजे की मी बारकी झालो. ओके अशी तब्येतीत म्हणजे एका शिटावर आम्ही दोघी दोघी जणी बसलो. बसलो. तू बारीक झालीस. पण आता बघून तर वाटणार नाही बारीक झालं. ए दादा आवडी बारकी. हात जसं अगरबत्ती ना पाय जसं मेणबत्ती कला जारी बोलते मला. गरीब गाय मी एकदम माझ्यासारखी भेटणार नाही. स्लिम अँड ट्रिम. हे डायलॉग डेंजर होतं ताई. गरीब गाय वाला जरा पण गाय भेटली. हे गाणी घे. अरे असं काय म्हाताऱ्याला आला घेतलं मला काय माहिती तुम्ही सगळी एवढी जण काय करते मला. तर गाईज रात्री 11:30ला इथं चोर आलेले आहेत. आवडीचं दुकानात. हे किती खोटी बोलते यार. हे बघा 11:28 झाले. 2 मिनिटं बाकी आहेत. असू दे. चोर आहे आपल्या घरातल्या या बाया आल्या साड्या घ्यायला. चला चला मग दादा पण चालले मोठा होल तल्यात तसा जीव नाही त्याचा. एखादी गोष्ट आपल्याला लग करतं. मी ताई असा विचार करतो म्हणजे तर ताई तुला जेव्हा वाटलं होतं की जेव्हा तुम्ही हा धंदा खोलला का एवढा होल म्हणजे आपल्या लोकात. मी जनरली हा अभ्यासासाठी घेतलेला. कशासाठी. अभ्यासासाठी. माय गॉड. मास्टरी चालू आहे आणि म्हटलं दौल्याचा अभ्यास करीन. इथे क्लास घ्यायचा विचार दौला खास दौल्यासाठी सगळं बनवून घेतला आणि म्हटलं याचा काहीतरी म्हणजे भाडा निघला पाहिजे नाही का. लोणा बोलला तर थोडा महाग पण आहे.
तर मला असं वाटतं दिवसाला 600 किंवा 800 रुपयाचा धंदा झाला तर मी अशी विचार सैत्रिक 18 30 दिवसाचा 18,000 भेटतील. थोडंसं मला भाडेकरला द्यायचं ना, बाकी आपल्या ठेवायचं. मी अशी पॉझिटिव्ह, कारण माझं तर मी स्वतः एक शिक्षक आणि शिक्षिका आहे. या सगळ्या गोष्टी असताना मला वाटलंच नाही की मी आता दिवसाला म्हणजे तुम्हाला जी 18,000 फक्त ही नॉर्मल गोष्ट आहे. माहितीये मला माहितीये. आणि मी माझ्या म्हणजे एकदम याच्यात सांगेन, आईला सांगायची मी का आई जर आपला धंदा नाही झाला ना तर आपण म्हणजे बाजारात लावू सोमवारच्या शुक्रवारच्या, अशी आईला माझ्या आईची पण अशी तयारी होती. पण आपल्या लोकांचा आवडत सपोर्ट मला विश्वासच नाही. म्हणजे आता मी मोठा टेक्सटाईल जरी टाकला ना तरी लोक हे करतील. तुला माहितीये तुझी फ्रँचायसी चालू करणार आहे? फ्रँचायसी हो, 3 जणांनी आताच्या तर मला विचारले काही पण फ्रँचायसीचा प्रकार बाय मला माहितच नाही. फ्रँचायसी पहिली फ्रँचायसी मी ताईची घेणार. पुराविरा भरलास तुम्ही कवा केला? अरे मी तुला दमला गायला तुलाच बोलवणार. तू टेन्शन घेऊ नका. आज नवीन सॉंग येतं त्यासाठी आलं. आणि आले किती वाजता बघा? तिच्यासाठी मी नाही माझ्यामुळे कार्यक्रम ठीक आहे, पण हिचा टायमिंग तसंच असतो. माझी चुकी नाही. 12:30 आणि आता 2-3 दिवस सतत आमची भेट वाटेल. प्राऊड फील होत आहे, कारण की घरगुती बाया बसूनपेक्षा बाहेर कष्टच करावं लागतं. आणि कष्ट करावे. घरातल्या बसल्या बसल्या ना आपल्याला काय काय उद्योग सुचतात, उगाच नको त्यांच्या चुकल्या काय काय. आणि असं आपल्यासारखा बिझी माणूस बरा ओके, कोणत्या आदत मदत नाही, कोणत्या आदत मदत नाही. काही लोकांना काय वाटत असेल काय माहित नाही, कारण जनरली बाहेर पडणाऱ्या स्त्रीला जनरली बोट ठेवतात. पण मला तर वाटतं काय येते आपल्याला माहित आहे किती विचार जाते. बाहेर बी स्त्रिया किती सोबत आहेत आमच्या. तुम्ही बघा नंतर दाखवते तुझ्या बायकोला. प्रत्येक स्त्रीसाठी नाही बोलत मी, काय अशी म्हणजे एक माझ्यासाठी डायलॉग मी बोलते की बाहेर कमवणारी नाव खराब करणारीच नसते, कधी कधी घरात राहणारी म्हणून दुसऱ्याच्या पोराचं पोट काढणारी असते. हो हो हो, पॉझिटिव्ह स्त्रिया कधी कधी घरात राहणाऱ्या बी कधी कधी दुसऱ्याच्या पोरचा पोट बी काढतात. आणि तो काहीच माझं लवकरच आता मोठा दुकान होईल आणि मला माहित नाही देव जाणो काय होणार आहे. थँक्यू आली माझ्या दुकानात. चलो मंडी पोपट झाला.
अरे बस कर. कॉंग्रॅच्युलेशन टाका ना तुम्ही. तर गाईस फायनली बंटीचं आज लग्न होणार आहे. पण लग्न झाल्यानंतर लग्नाला जाणार आता तरी पण त्याला काही नवरी सातवर ठेवते म्हणा. ती होती ना साडीवालीच्या. तर गाईज फायनली शूट संपलेला आहे आणि थँक्स फॉर केदार. तुझ्या तोंडावर धुका पडलाय. गरम होते ना रे. तुझ्या तोंडावर धुका पडलाय. गाईज फायनली सॉन्ग शूट झालेलं आणि खूप भारी वाटलंय. आता पॅकअप. चलो बाय. पहिला सॉंग असेल कंटाळून कटून केलाय आम्ही. तरी मजा आली एन्जॉयमेंट. उद्या करते. बोल बाय 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 बाय. बाय दादा. बाय 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 बाय.